नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरचे स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मास्टर वैभव मध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आता 10वी बोर्ड परीक्षा 2026 साठी इंग्रजी विषयाचा पेपर जो 80 मार्क्ससाठी विचारला जाणार आहे, त्याचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे, त्यासोबत मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, कोणत्या चुका पेपरमध्ये करायला नको, कोणत्या चुका टाळायला हव्यात, अशा अनेक साऱ्या गोष्टी मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजून सांगणार आहे. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो, सेक्शन 1 जे की असतं लँग्वेज स्टडी, तर सेक्शन 6 तुमचं जे असतं ना, तुमचा ट्रान्सलेशनचा पार्ट, त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे पीडीएफ स्वरूपात. आणि जर हे क्वेश्चन्स तुम्ही केले ना, 100% गॅरंटी देतो इथेच, की तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. 100% गॅरंटी. यानंतर कोणतीच व्हिडिओ बघू नका. फक्त मी जे तुम्हाला सांगतोय ते फॉलो करा. मी जे पीडीएफ देतो ते कव्हर करा आणि बाकी फक्त तुम्हाला एक्झामसाठी ऑल द बेस्ट. फक्त पेपरमध्ये जा आणि 80 पैकी 80 मार्क मिळवून घ्या. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. विद्यार्थी मित्रांनो, पेपर पॅटर्न समजून घ्यायला लागेल आपल्याला, कारण 80 मार्कचा पेपर आहे आणि तो सोडवायचा आहे. तर त्यासाठी काहीतरी स्ट्रॅटेजी आपल्याकडे पाहिजे, काहीतरी प्लॅन आपल्याकडे पाहिजे. आणि त्या प्लॅननुसार आपल्याला वर्क करायला लागेल. बघा विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड एक्झाम 2026 आणि तुमची सेक्शन 1 आहे, जे की आहे तुमचं लँग्वेज स्टडी. आता लँग्वेज स्टडी विद्यार्थी मित्रांनो 10 मार्क्ससाठी असतं. तुम्हाला माहिती आहे, अगदी सोपं सेक्शन. जर बोर्डाच्या पेपरमध्ये सगळ्या काही सोपं असेल तर ते म्हणजे लँग्वेज स्टडी. काय असतं विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला काय असतं, जसं की सेक्शन वर्ड दिलाय. सेक्शन वर्ड हा शब्द दिलाय, तर काय विद्यार्थी मित्रांनो, सी आहे. फक्त सी लेटर कंप्लीट टाकायचं आणि तुम्हाला सेक्शन वर्ड कंप्लीट करायचं. तशा पद्धतीने काही शब्द दिलात ते कंप्लीट करायचे. किंवा विद्यार्थी मित्रांनो, अल्फाबेटिकली ऑर्डर लहानपणापासून आम्ही तेच करत आलो, एबीसीडी वाचत आलो. तर एबीसीडीच्या क्रमानुसार आम्हाला शब्द सेट करायला लागतात. अगदी सोपंच आहे. की विद्यार्थी विद्यार्थी मित्रांनो, वर्ड चेन कंप्लीट करा म्हणतात. नाव कामाची वर्ड चेन कंप्लीट करा, विशेषणांची वर्ड चेन कंप्लीट करा, ॲडजेक्टिव्हची वर्ड चेन वगैरे अशा पद्धतीने विचारलं जातं आणि अगदी सोपं सर. किंवा एखादा वर्ड दिला जातो, प्रिफिक्स बनवा, सफिक्स बनवा, वाक्यात उपयोग करा. अगदी सोपं. सो 10 मार्क्ससाठी लँग्वेज स्टडी. ज्याला काहीच येत नाही तो सुद्धा इथे पास होऊन जातो. तर विद्यार्थी लँग्वेज स्टडीचे इम्पॉर्टंट क्वेश्चनचं पीडीएफ देणार आहे आणि हे पीडीएफ कव्हर करा फक्त. आणि जर तुम्ही हे कव्हर केलं ना, म्हणजे तुम्ही कोणतेही क्वेश्चन सोडवू शकता असं मी गृहीत धरतो. त्यामुळे मी तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहे. कशा पद्धतीने पीडीएफ डाउनलोड करायचं ते तुम्हाला पुढे सांगतो. आता सेक्शन 2 आहे विद्यार्थी मित्रांनो, टेक्स्टल पॅसेज. आता तुम्ही 10वी सुरू झाल्यापासून म्हणजे तुम्ही पहिला चॅप्टर काय बघितलं असेल, आणि एन्काउंटर ऑफ स्पेशल काइंड. पोएम तुम्ही बघितली, टीनेजर्स पिअर. त्यानंतर बास्केटबॉल ऑफ लाईन पॅसेज बद्दल बोलतो ना आपण, टेक्स्टल पॅसेज. तर टेक्स्टाईल पॅसेज दिलं जाईल. पाठ्यपुस्तकातील उत्तरे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिली जातील आणि त्यावरती काही प्रश्न विचारले जाते. त्याची उत्तरे द्यायची. सोपं आहे. तुम्ही वर्षभर तेच बघितलंय. जे उत्तरे बघितले त्यावरती काही प्रश्न तुम्हाला द्यायचे. उतारा तुमच्या समोर पेपरमध्ये असेल. तुम्हाला फक्त तो बघायचा आणि खाली उत्तरे लिहायची. अगदी सोपंच आहे. पण ही उतार्यावरती ना, तुम्ही जेवढं हलकं समजतं तेवढं हलकं नसतं. बोर्ड काय करतो, उतारा अशा पद्धतीने टाकतं, जो तुम्हाला तिथेच कन्फ्यूज करून ठेवतो आणि नकळत तुमचा 1 तास सेक्शन 2 टेक्स्टाईल पॅसेजमध्ये कसं जातो ना 3 तासांपैकी तुम्हाला कळतच नाही. त्यामुळे इथे जेवढी प्रॅक्टिस करता येईल टेक्स्टाईल पॅसेजेसची तेवढी करण्याचा प्रयत्न करा. 20 मार्क आहेत टेक्स्टाईल पॅसेजला. तुम्ही बघू शकता 20 मार्क टेक्स्टाईल पॅसेजला, म्हणजे रायटिंग स्किलच्या बरोबरचे मार्क्स त्यांनी तुम्हाला इथे दिलेले आहेत. त्यामुळे टेक्स्टाईल पॅसेजवरची पाठ्यपुस्तकातील आधार उत्तरे जेवढ्या पद्धतीने वाचता येतील तेवढे वाचण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सेक्शन 3 काय असतं तुमचं, पोएट्री. आता पोएट्रीमध्ये काय 2 पोएम दिल्या जातील. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, टीनेजर्स पेअर दिली जाऊ शकते, किंवा विद्यार्थी मित्रांनो ईद दिली जाऊ शकते, किंवा विद्यार्थी मित्रांनो यू स्टार्ट डाइंग स्लोली, किंवा विद्यार्थी मित्रांनो तुमची ती पोएम जी की आहे ट्विस्ट, ही पोएम दिली जाऊ शकते आणि त्यावरती कोणत्या एका पोएमवरती 5 मार्क्ससाठी प्रश्न विचारले जातात. पोएम दिली जाईल वरती आणि खाली प्रश्न. त्याच्याच वरती आधारित प्रश्न विचारले जातील आणि त्यानंतर 5 मार्क्ससाठी ॲप्रिसिएशन. सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन पाठच करून ठेवा. कारण कोणत्याही पोएमचं ॲप्रिसिएशन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सेक्शन 3 मध्ये विचारलं जातं. जसं की टीनेजर्स पेअरचं विचारलं जाऊ शकतो, किंवा कोणतीही पोएम असेल. एकच नाही, कोणती पोएम असेल ती दिली जाईल आणि त्याच्यावरती ॲप्रिसिएशन. 5 मार्क्ससाठी एक पोएम, तिच्यावरती 5 मार्क्ससाठी प्रश्न आणि 5 मार्क्ससाठी एक पोएम जिचं ॲप्रिसिएशन तुम्हाला करायचं असेल. आता आम्ही तुमच्या ह्या इंग्लिशच्या पेपरसाठी एक गाईड डिझाइन केलेलं आहे. या गाईडमध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हायली एक्सपेक्टेड क्वेशन्स बघायला मिळतात. मोस्ट इम्पोर्टंट क्वेशन्स विथ आन्सर सोबत. म्हणजे लँग्वेज स्टडीचे इम्पोर्टंट क्वेशन्स, त्यासोबत तुमचं टेक्स्टाईल पॅसेजचे इम्पोर्टंट क्वेशन्स, पोएट्रीचे इम्पोर्टंट क्वेश्चन, सर्व बुकचं अप्रिसिएशन समजून घेऊ शकता. आणि अप्रिसिएशन एवढं इझी केलंय ना बोर्डाने. 5 पॉइंट्स द्यायचे, 5 मार्क्स मिळतील. पॉइंट्सही तिथेच दिले जातात. टायटल, पोएट, काय टायटल तर तुम्हाला वरती दिलं जातं. टीनेजर्स पेअर, पोएट, जेमोस. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला राईम स्कीम आयडेंटिफाय करायची असते. फिगर ऑफ स्पीच लिहायचं असतं आणि 3 सेंटर आयडिया लिहिली की तुम्हाला 5 मार्क मिळून जातात. अशा पद्धतीत 10 मार्क तुम्हाला सेक्शन 3 पोएट्रीचे जाऊ द्यायचे नाही. अगदी सोपंच असणार आहे आणि तुम्हाला फक्त ते काय करायचे, सोडवायचे विद्यार्थी मित्रांनो. ओके. त्यानंतर असणार आहे तुमचं सेक्शन 4, जे की असणार आहे नॉन टेक्स्टाईल पॅसेज. ओके. सेक्शन 4 नॉन टेक्स्टाईल पॅसेजमध्ये काय असेल, आता तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उतारा असेल. कोणता उतारा असू शकतो, कोणता टॉपिक, जे एन्व्हायर्नमेंट वरती घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो, किंवा मोबाईल वरती घेऊ शकता, कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी वरती घेऊ शकता, एआय वरती घेऊ शकता, किंवा विद्यार्थी मित्रांनो वॉटर कन्झर्वेशन वरती घेऊ शकता, किंवा विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल वॉर्मिंग वरती घेऊ शकता.
अशा कोणत्याही एका पॉईंटवरती एक उतारा टाकता आणि त्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. परंतु उतारा अशा पद्धतीने विचारला जातो, की तो तुम्हाला अर्धा ते 1 तास तिथेच कन्फ्यूज करून ठेवतो. काही विद्यार्थ्यांना याची उत्तरे शेवटपर्यंत सापडत नाही. पेपर होतो पण त्यांना त्याची उत्तरे सापडत नाही. याचं कारण हेच असतं, की तुम्ही वाचत नाही. वाचत नाही म्हणजे तुम्हाला पेपरमध्ये नाही वाचायचंय. तुम्ही आत्तापासूनच वाचायची सवय लावा आणि नॉन टेक्स्टल पॅसेज याच्यावरती उत्तरे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. आता मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये नॉन टेक्स्टल पॅसेजेस देखील दिलेले आहेत आणि त्याचे प्रश्न देखील दिले. आता तुम्हाला काय करायचं ते सॉल्व्ह करायचे आहेत. काही ॲक्टिव्हिटीज सॉल्व्ह मिळतात, काही ॲक्टिव्हिटी तुम्हाला प्रॅक्टिससाठी मिळतात. तर सर्व काही विद्यार्थी मित्रांनो सोडवण्याचा प्रयत्न करा. मास्टर प्रिपरेशन गाईड तुमच्यासाठी गेम चेंजर असणार आहे. कारण तुमचं सेक्शन 1 पासनं तर सेक्शन 6 पर्यंतचे इम्पोर्टंट क्वेशन्स तुम्हाला त्यामध्ये बघायला मिळतात आणि आन्सर सोबत बघायला मिळतात. त्यानंतर आहे सेक्शन 5 रायटिंग स्किल. 20 मार्क्ससाठी रायटिंग स्किल आहे. आता बघा रायटिंग स्किल आहे ना तुमचं स्कोरिंग असतं बरं का. इथे तरी विद्यार्थ्यांचे मार्क जातात. सेक्शन 2 मध्ये टेक्स्टल पॅसेजमध्ये, सेक्शन 4 तुमचं जे असतं नॉन टेक्स्टाईल पॅसेज ओके. नॉन टेक्स्टाईल पॅसेजमध्ये तरी विद्यार्थ्यांचे मार्क जातात. तेही 10 मार्कपैकीच जातात कारण 5 मार्क्ससाठी तर तुम्हाला ॲप्रिसिएशन असतं. 10 मार्क म्हणजे नॉन टेक्स्टाईल पॅसेजच्या उत्तरावरती प्रश्न असतात आणि 5 मार्क त्याच उत्तराचं तुम्हाला एक तृतीय सारांश द्यायचा असतो. सामरी रायटिंग ज्याला तुम्ही म्हणतात आणि त्यासाठी 5 मार्क. अशा पद्धतीने 15 मार्क तुम्हाला असतात आणि त्याचं समरी रायटिंग केल्यानंतर तुम्हाला टायटलही द्यायचं असतं आणि टायटल योग्य दिलं की तुम्हाला 5 मार्क मिळून जातात. त्यानंतर आता जे की आपण रायटिंग स्किलबद्दल बोलतोय, तर रायटिंग स्किल तुमचं स्कोरिंग आहे. ते तुमचे मार्क जाऊच द्यायचे नाही. आता बघा रायटिंग स्किलला बेगळे कशा पद्धतीने करायचं. रायटिंग स्किलमध्ये सगळ्यात पहिले प्रश्न असतो विद्यार्थी मित्रांनो क्वेशन 5A. आता A1 किंवा A2 करू शकता. ज्यामध्ये असतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेटर रायटिंग. त्यामध्ये काय म्हटलेलं असतं, एक ॲडव्हर्टाइज दिलेली असते किंवा काहीतरी पॉइंट दिलेलं असतं आणि त्यावरती म्हटलं जातं फॉर्मल लेटर करा किंवा इन्फॉर्मल लेटर करा. विद्यार्थी मित्रांनो कोणतंही लेटर रायटिंग चालतं. मग मी तुम्हाला सजेस्ट करेन फॉर्मल लेटर रायटिंग करा. कारण ते फॉर्मल लेटर जेव्हा तुम्ही लिहिता, ते समोरच्या एक्झामिनरला ना काहीतरी कुठेतरी ना असं कन्व्हिन्स करत असतं आणि ते तुम्हाला 5 मार्क देऊन टाकतं. असं नाही की इन्फॉर्मलला करत नाही. तुम्ही कोणतंही लेटर रायटिंग करा, बट त्याची मांडणी आणि त्याच्यामध्ये जी वर्डिंग यूज केलेली असेल ना, ती एवढी आकर्षक पद्धतीने करा, की जो एक्झामिनर असेल ना, तो तुमच्यावरती डायरेक्ट इम्प्रेस होऊन जाईल. त्यामुळे तुम्ही लेटर रायटिंग आत्ताच ठरवा. फॉर्मल करायचंय की इन्फॉर्मल करायचंय. मग असं नको व्हायला इथनं फॉर्मल प्रॅक्टिस करताय आणि पेपरमध्ये जाऊन फॉर्मल करताय. त्यामुळे काय करा, कोणतं करायचं आत्तापासून प्रॅक्टिसला सुरुवात करा आणि कोणतं तरी एक तुम्ही करा. त्यानंतर तुम्हाला स्पीच रायटिंग किंवा डायलॉग रायटिंग कोणतं तरी एक करा. छान पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्हर्बल करायचंय की व्हर्बल टू नॉन व्हर्बल करायचंय की नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचंय हे तुम्ही आत्ता ठरवा. स्टोरी रायटिंग करायचंय की रिपोर्ट रायटिंग करायचंय ते आत्ता ठरवा आणि छान पद्धतीने लिहा. टायटल योग्य पद्धतीने द्या. रिपोर्ट रायटिंग करत असाल तर हेडिंग, डेडलाईन, इंट्रो, आउट्रो व्यवस्थित पद्धतीने द्या आणि न्यूज रिपोर्ट राईट करताना खूप जास्त मोठा करण्याची गरज नाहीये. छोटासा लिहा परंतु योग्य लिहा. इंट्रो, आउट्रो, डेडलाईन, हेडलाईन सर्व काही प्रॉपर असेल तर एक्झामिनर तुम्हाला 5 पैकी मार्क देतोच. त्यामुळे छान पद्धतीने लिहा आणि हँडरायटिंग वरती फोकस करा. कारण इथे तुम्ही एवढे कन्फ्यूज झालेले असता, इथपर्यंत असतोपर्यंत, की तुम्हाला वाटतं की आता टाईम खूप कमी राहिला. तुम्ही घड्याळाकडेच बघत असतात. तुम्हाला वाटतं अरे एवढं तर बाकी 20 मार्कचं बाकी आहे, 25 मार्कचं बाकी आहे. कव्हर होईल का? होईल कव्हर. फक्त छान पद्धतीने हँडरायटिंग करा. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुमचं सेक्शन 6 जे की असतं तुमचं ट्रान्सलेशनचं. आता काय असेल आपल्याला इंग्लिशमधनं काही शब्द दिलेले असतील, ते आपल्याला आपल्या मातृभाषेत म्हणजे मराठी भाषेमध्ये ट्रान्सलेट करायचे असतात. शब्द दिलेले असतील, कोणताही शब्द असेल विद्यार्थी मित्रांनो ॲक्शन. ओके, ॲक्शन म्हणजे काय कृती. तर ते शब्द काय मराठी भाषेत ट्रान्सलेट करा. त्यानंतर काही सेंटेन्सेस दिले असतील, विधाने दिली असतील. ही इज गोइंग टू स्कूल म्हणजे एवढे सोपे तर विचारत नाही. ते तुम्हाला तुमच्या मातृभाषेत ट्रान्सलेट करायचे असतात मराठी भाषेमध्ये. तो शाळेत जात आहे किंवा काही म्हणी, वाक्यप्रचार दिले जातात. ते काय करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो मातृभाषेत ट्रान्सलेट करायचं असतं. अशा पद्धतीने 5 मार्क इथे असतात. तर जर याचं ओव्हरऑल करायला गेलं तर अशा पद्धतीने 80 मार्कचा पेपर असतो. आता बघा 10 अधिक 20 किती झाले 30. 30 अधिक 10 विद्यार्थी मित्रांनो किती झाले 40. 40 अधिक 15 किती झाले 55. 55 आणि 5 झाले 60 आणि 20 झाले 80. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ओव्हरऑल नुसता इंग्लिशचा पेपर असणार आहे तुम्हाला 80 मार्क्ससाठी. तर विद्यार्थी मित्रांनो 80 मार्क्स मिळवणं अगदी सोपंसं आहे. कारण आम्ही तुम्हाला ऑलरेडी मोस्ट ऑफ गोष्टी देतोच आहोत पी-डी-एफमध्ये. आता बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, मी तुम्हाला मास्टर प्रिपरेशन गाईड व्हिडिओमध्ये सांगितलं. या गाईडमध्ये विद्यार्थी मित्रांनो बोर्ड परीक्षा 2026 चे सगळे हॅक्स मिळतात. सगळे इम्पोर्टंट क्वेश्चन्स मिळतात. हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स मिळतात. आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला गॅरंटी देतोय, जर तुम्ही या गाईडचा परिपूर्ण अभ्यास केला, एकदम स्मार्ट पद्धतीने अभ्यास केला, एक पहिल्या लाईनपासून शेवटच्या लाईनपर्यंत वाचलं, तर आउट ऑफ मार्क्स 100% मिळवू शकता. कारण फक्त तुमच्या बोर्ड एक्झामिनेशन 2026 प्रिपरेशनसाठी गाईड केलेला आहे आपण ट्रेड. बघू शकता. सेक्शन 1 लँग्वेज स्टडी इम्पोर्टंट क्वेश्चन्स बघतात. सेक्शन 2 टेक्स्टल पॅसेजचे इम्पोर्टंट क्वेश्चन्स बघायला मिळतात. 20 मार्क्ससाठी काय करायचं, काय नाही करायचं, कोणत्या चुका नाही करायच्या, ग्रामर कशा पद्धतीने सोडवायचं सगळं काही. सेक्शन 3 विद्यार्थी मित्र पोएट्रीचे इम्पोर्टंट क्वेश्चन आणि त्यासोबत सर्व उपयुक्त अप्रिसिएशन या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये बघायला मिळतं. पी-डी-एफ मिळेल तुम्हाला गाईडचं. त्यानंतर आहे सेक्शन 4 नॉन टेक्स्टाईल पॅसेज समरी रायटिंग कशा पद्धतीने करायचं, नॉन टेक्स्टाईल पॅसेज कशा पद्धतीने करायचे, याचं सर्व काही मार्गदर्शन यामध्ये मिळेल. सेक्शन 5 रायटिंग स्किल
फॉर्मल लेटर, इन्फॉर्मल लेटर, लेटर रायटिंग सर्व काही बघायला मिळेल. व्हर्बल करा, नॉन व्हर्बल करा, न्यूज रिपोर्ट रायटिंग या सर्व गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. प्रॅक्टिस सेट्स देखील बघायला मिळतील आणि ट्रान्सलेशनची इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, ॲक्टिव्हिटीज कशा पद्धतीने सोडवायच्या, कशा पद्धतीने नाही सोडवायच्या, त्याच्यासाठी काय इम्पॉर्टंट टॉपिक्स असणार आहेत, हे देखील तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल. ओके. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो मास्टर प्रिपरेशन गाईडमधून जर प्रिपरेशन केली तर 80 पैकी 80 मार्क्स मिळवणं तुमच्यासाठी एक एक म्हणजे अगदी सोपंसं टार्गेट असणार आहे. बघ प्रिपरेशन तुम्हाला स्मार्ट पद्धतीने करायला लागेल, आत्तापासून करायला लागेल, कारण तुमच्या तोंडावरती पेपर आले. अगदी 20 दिवसही नाही तुमच्या हातात. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रिपरेशनला स्मार्ट पद्धतीने टॅकल करा. तुम्ही स्मार्ट पद्धतीने शेड्यूल बनवा आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. आउट ऑफ मार्क्स मिळून जातील. हा पेपर पॅटर्न आहे आणि अशाच पद्धतीने पेपर येणार आहे तुमचा 2026चा. आता बघा पुन्हा एकदा तुम्हाला जस्ट 5 मिनिटाच्या आत ओव्हरव्ह्यू सांगतो. 10वीं बोर्ड परीक्षा 2026 साठी यानी कि 10th बोर्ड एग्जामिनेशन 2026 के लिए इंग्लिश का जो पेपर पैटर्न रहेगा वो इस तरीके से रहेगा। सेक्शन 1 है आपका जो कि है लैंग्वेज स्टडी जिसके ऊपर 10 मार्क्स के क्वेश्चंस रहते हैं एंड ये अंडरस्टँडिंग के ऊपर रहता है। म्हणजे ट्विटर इंटरव्यू तुम्हाला काय असेल तुमच्या वर्ड्स असतील ते 20 त्यामध्ये एखादा लेटर 20 असेल तर तुम्हाला ॲड करायचं असेल आणि तुम्हाला ते फिलअप करायचं असेल तुम्हाला मार्क्स मिळून जातील. त्यानंतर असेल विद्यार्थी मित्रांनो तुमचं सेक्शन 2. आता सेक्शन 2 काय असेल तुम्हाला टेक्स्टाईल क्लासेस जेव्हा जे तुम्हाला काय उतारा दिला जाईल पाठ्यपुस्तकातील त्यावरती काही प्रश्न असतील ते तुम्हाला सोडवायचे असतील आणि त्यासाठी 20 मार्क्स असतील. त्यानंतर असेल विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 3 ज्यामध्ये आता तुम्हाला पाठ्यपुस्तकातीलच कविता असतील ज्या तुम्ही वर्षभर वाचलेल्या आहेत आणि त्यावरती विद्यार्थी मित्रांनो 5 मार्क्ससाठी एक कवितेवरती प्रश्न विचारले जातील आणि 5 मार्क्ससाठी एक कवितेचं अप्रिसिएशन असेल. अशा पद्धतीने 10 मार्क असेल सेक्शन 3 साठी. त्यानंतर असेल सेक्शन 4 जे की असेल नॉन टेक्स्टाईल पॅसेज 10 मार्क्ससाठी पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील उतारा असेल त्यावरती काही प्रश्न असतील त्याची उत्तरे द्यायची 10 मार्क मिळून जातील आणि 5 मार्क्ससाठी सेम उताराचं तुम्हाला काय असेल समरी रायटिंग असेल म्हणजे सारांश लेखन असेल. एक तृतीयांश सारांश लिहायचं त्याला हेडिंग वगैरे म्हणजे टायटल द्यायचं 5 मार्क 15 मार्क अशा पद्धतीने मिळून जाईल. त्यानंतर असेल सेक्शन 5 रायटिंग स्किल म्हणजे लेखन कौशल्य असेल. लेखन कौशल्याचे प्रश्न ते सोडवायचे लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, स्पीच रायटिंग, व्हर्बल टू नॉन व्हर्बल, नॉन व्हर्बल टू व्हर्बल जे काही असेल ते आणि 20 मार्क्ससाठी असतं. त्यानंतर असतं ट्रान्सलेशन जे की असेल तुम्हाला 5 मार्क्ससाठी 5 मार्क्ससाठी असेल आणि अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ओव्हरऑल जर केलं तर 80 मार्क्सचा तुमचा पेपर असेल करू शकता तुम्ही. तुम्हाला जर करायचं असेल 10, 20, 30, 30 अधिक 10, 40, 40 आणि 15, 55, 55 आणि 5, 60 आणि हे 20, 80 अशा पद्धतीने 80 मार्कचा 2026चा इंग्रजी विषयाचा पेपर असणार आहे. अशा पद्धतीने पेपर पॅटर्न आहे आणि जर तुम्हाला याचे इम्पोर्टंट क्वेश्चन्स लागत असतील तर फक्त आणि फक्त विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय करायचं WhatsAppवर नंबर दिसतात 2 स्क्रीनवर त्यावरती मेसेज करा. आम्ही इंग्लिश विषयाचे मोस्ट इम्पोर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहोत. मास्टर प्रिपरेशन गाईडचं पीडीएफ ज्यामध्ये हायली एक्सपेक्टेड क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळून जातील. तर काही डाऊट असेल तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता. विद्यार्थी मित्रांनो आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू. या पेपर पॅटर्ननुसार करा. कोणत्या सेक्शनला किती वेळ द्यायचा हे तुम्ही इथेच डिसाईड करा. कोणत्या सेक्शनमध्ये म्हणजे रायटिंग स्किलमध्ये कोणता क्वेश्चन करायचा, कोणता क्वेश्चन नाही करायचा, कशा पद्धतीने करायची आत्ताच डिसाईड करा. त्याची प्रॅक्टिस आत्ताच 100% ठरवा. इथे हे करा आणि तिथे जाऊन ते करा. एवढं केल्यापेक्षा आत्ता इथे जे करायचंय तेच आत्ता करा आणि स्मार्ट प्रिपरेशन करा. तुम्हा सर्वांना तुमच्या बोर्ड परीक्षा 2026 इंग्रजीच्या पेपरसाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थी मित्रांनो भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तुम्ही टाटा बाय. टेक केअर. थँक्यू.